इन्शुरन्स क्लेम यामध्ये बघतो आपण की व्यापार व्यवसाय काय करतो आपला की आपला गोडाऊनचा किंवा आपल्या दुकानाचा तो काय करतो विमा उतरत असतो. इथे बघतो आपण की विशिष्ट प्रसंगी व्यापार व्यवसाय काय करतो की जी काही विशिष्ट घटना घडत असतो त्यामध्ये होणाऱ्या हानीबद्दल दोन पक्षामध्ये काय झालं असते म्हणजे भरपाई देण्याकरिता दोन पक्षामध्ये झालेला करार म्हणजे आपण म्हटलं विमा आहे की नाही. त्यामुळे बघतो आपण की अ, व्यावसायिक असेल, व्यवसाय काय करतो आपला गोडाऊनचा म्हणा किंवा आपल्या दुकानाचा तो काय करतो विमा उतरवत असतो. आणि जर आकस्मिक एखादी घटना घडली, आग वगैरे लागली असेल, तर अशा वेळेस कसं की त्या स्टॉक असेल किंवा दुकान वगैरे पूर्ण कसं नष्ट होतं त्यामध्ये त्याचा नुकसान होत असतो. तर अशा वेळेस कसं की जे नुकसान जेवढं झालं असेल, तेवढी भरपाई देण्याची जिम्मेदारी कोणाची असते? मग ते विमा कंपनीची असते. आणि बघतो आपण इथे की जेव्हा व्यावसायिक जेव्हा विमा उतरवतो, तेव्हा तो 2 कारणाकरिता 3 कारणाकरिता तो विमा उतरवत असतो. पहिला जे असते त्याच्या स्कंधाच्या हानीबाबत जो काही स्टॉक असतो, स्टॉक लॉस होत असेल, त्या लॉसबद्दल तो कसं त्याचा विमा उतरवत असतो. म्हणजे स्कंदाच्या हानीबाबत. दुसरा जी असते लाभाच्या हानीबाबत, जे काही त्याला दरवर्षी लाभ होत असतो, त्यामध्ये जर काही लॉस होत असेल, तर त्याबद्दल तो विमा उतरवत असतो. आणि तिसरं जे असते तुमचं बहुपर्याय म्हणजे या दोन्ही त्याच्यामध्ये असतात. तर या स्कंदाच्या हानीबाबत आणि लाभाच्या हानीबाबत काय करतो कुठलाही व्यवसाय काय करतो त्याचा विमा उतरत असतो. आणि जेव्हा एखाद्या वेळेस आकस्मिक एखादी घटना घडली म्हणजेच काय आग वगैरे लागली असेल, आपल्याला या उदाहरणामध्ये फक्त काय फायर इन्शुरन्सचे फक्त प्रॉब्लेम बघायचा आपल्याला. त्यामुळे बघतो आपण की गोडाऊनला किंवा दुकानाला जर आग लागली असेल, तेवढं त्याचं नुकसान झालं असेल, तर जर विमा काढला असेल, तर तेवढं नुकसान भरपाई विमा कंपनी त्याला देत असतो. तर यावरील आपल्याला उदाहरणे बघायची आहेत. तर आज आपण फर्स्ट प्रॉब्लेम बघूया. अ फायर acquired at the premises of a tender on 31st May 2020, destroying a great part of his stock, which at 1st January 2020 appeared in the books at rupees 80,000. The value of the stock salvage was rupees 14,000. The gross profit on sales was 30% and sales amounted to rupees 1,72,000 from 1st January to the date of fire, while for the same period the purchase amounted to rupees 1,12,400. Calculate the amount of claim to be submitted to the insurance company. आपल्याला या उदाहरणामध्ये फक्त आपल्याला अग्निविमा अग्निविमाशी संबंधित आपल्याला उदाहरणे बघायचे आहेत. त्यामुळे बघतो आपण की जे काही तुम्हाला प्रॉब्लेम दिला असेल तर ते काय असेल तुमचं की त्या गोडाऊनला म्हणा किंवा प्रिमाइसला मला आग लागली असेल आणि आगीमध्ये बघतो आपण की त्याचा किती लॉस झालेला असेल, ते आपल्याला लॉस अमाउंट त्याला कॅल्क्युलेट करावाची आहे आणि तेवढी अमाउंट काय करेल तो विमा कंपनीला तो दावा करेल की माझ्या गोडाऊनला की प्रिमाइसला आग लागली आणि या आगीमध्ये जो काही स्टॉक असेल त्याचा स्टॉक लॉस झालेला आहे आणि ते आपल्याला भरपाई मिळावी म्हणून तो काय करेल विमा कंपनीला तो क्लेम करेल. सोल्युशन मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट हेडिंग द्यायचं सेंटरमध्ये. मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट. त्यानंतर त्याचं ड्युरेशन लिहितो आपण कुठून कुठपर्यंत. तर बघतो आपण की त्याचं फायनान्शियल इयर सुरू करून जाय फॉर द पिरियड फ्रॉम फॉर द पिरियड फ्रॉम कुठून कुठपर्यंत तर 1st जानेवारी 2022 कुठपर्यंत काढायचं आपल्याला ज्या दिवशी आग लागली त्या तारखेपर्यंतचं. मग बघतो आपण की आपल्या उदाहरणामध्ये
आग लागलेली तारीख कुठली दिली आहे? तर 31 मे 2020. त्यामुळे आपण 1 जानेवारी 2022, 31 मे 2020 हा असेल तुमचं ड्युरेशन, त्याचं पिरियड असेल. त्यानंतर ट्रेडिंग अकाउंट म्हटलं पर्टिक्युलर अमाऊंट असं त्याचा प्रोफॉर्मा तयार करून घ्यायचं. ठीक आहे. ज्या पद्धतीने आपण ट्रेडिंग अकाउंट तयार करतो त्याच पद्धतीने तुम्हाला मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट तुम्हाला तयार करायचं आहे. त्यामुळे बघतो आपण की सुरुवातीला काय घेतो आपण? ओपनिंग स्टॉक. त्यामुळे टू ओपनिंग स्टॉक. मग बघतो आपण की आपल्याला उदाहरणामध्ये ओपनिंग स्टॉक किती दिलेला आहे? तर आपल्याला 1 जानेवारी 2020 तुम्हाला स्टॉकची व्हॅल्यू दिली आहे तुम्हाला 80,000. ते असेल तुमचं ओपनिंग स्टॉक. त्यामुळे ओपनिंग स्टॉक 80,000. ओपनिंग स्टॉक आपण लिहितो तो कुठे? डेबिट साईडला. त्यानंतर बघतो आपण की त्या वर्ष सुरुवातीपासून तर ज्या दिवशी आग लागली त्या तारखेपर्यंत त्यांनी परचेस किती केलं? त्या तुम्हाला टू परचेस दिलेला आहे. टू परचेस त्यांनी म्हटलं आहे उदाहरणामध्ये की 1 जानेवारी पासून तर ज्या दिवशी आग लागलेली आहे त्या तारखेपर्यंत त्यांनी टोटल परचेस त्यांनी केलेला आहे 1,12,400. त्यामुळे परचेस तुमचं असेल 1,12,400. परचेस आणि सेल्स तुमचे 2 प्रकारचे असतात, है ना? माहिती आहे तुम्हाला? त्यानंतर क्रेडिट साईडला बघूया आपण. बाय सेल्स सुद्धा आपल्याला दिलेला आहे की वर्ष सुरुवातीपासून तर ज्या दिवशी आग लागली त्या तारखेपर्यंत त्यांनी टोटल सेल्स किती केलेला आहे ते आपल्याला दिलेलं आहे 1,72,000. ठीक आहे. परत तुम्हाला साल्वेज दिलेला आहे पण साल्वेज तुमचं ट्रेडिंग अकाउंटशी रिलेटेड नाही आहे. ते काय करू आपण की स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर जेवढ्या काय स्टॉक तुमचं आगीमध्ये नष्ट झालं, सॉरी, जेवढा का स्टॉक तुमचं ज्या दिवशी आग लागली त्या दिवशी तुमचं शिल्लक होतं त्या स्टॉकमधून आपण काय करू, जेवढा काय आपण तिथून वाचवले असेल तेवढं आपण मायनस करू. तर स्टॉक सॉल्वेज जे आहे तर तुमचं ट्रेडिंग अकाउंटशी रिलेटेड नाही आहे आणि त्यामुळे आपण ते इथे घेणार नाही. मग आपण बघतो आपण की ओपनिंग स्टॉक घेतलं, सेल्स घेतलं, त्यानंतर परचेस घेतला. त्यानंतर बघतो की उदाहरणामध्ये तुम्हाला जीपी रेशो दिलेला आहे आणि जीपी रेशो कशावरती म्हणतो तो? ऑन सेल्स वरती. त्यामुळे काय करायचं, जे तुम्हाला सेल्स दिलेला आहे टोटल सेल्स आहे तुमचं 1,72,000 यावरती 30% आपण ग्रॉस प्रॉफिट घेऊया. टू ग्रॉस प्रॉफिट त्याचा रेशो दिला आहे ऍट 30% ऑन सेल्स. मग बघतो आपण की टोटल सेल्स किती आहे तुमचं 1,72,000 आणि या सेल्स वरती आपल्याला 30% काय घ्यायचं आहे? ग्रॉस प्रॉफिट. मग ते काढून घ्या 1,72,000 वरती 30%. तर आपल्याला अमाऊंट मिळतो ग्रॉस प्रॉफिटची 51,600. ठीक आहे. त्यानंतर ट्रेडिंग अकाउंट क्लोज करून घ्या. तुम्हाला जे काय बॅलन्स मिळेल तो बॅलन्स असेल तुमचं स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर आणि ही जी अमाऊंट असते बॅलन्सिंग फिगर असते. जसं आपण इथे क्लोजिंग स्टॉक काढतो तो ट्रेडिंग अकाउंटमध्ये, तसंच मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंटमध्ये तुम्हाला जो काय बॅलन्स फिगर मिळत असतो तर ते असेल तुमचं ज्या दिवशी आग लागली त्या दिवशीचं शिल्लक माल. तर बघतो आपण इथे डेबिट साईडची बेरीज जास्त आहे, क्रेडिट साईडची बेरीज कमी आहे. डेबिट साईडची बेरीज जर केलं तर तुम्हाला मिळतो 2,44,000. 2,44,000.
आणि बॅलन्सिंग फिगर किती मिळून राहिलं आपल्याला 72,000. आणि जे काय तुम्हाला बॅलन्स फिगर मिळाला 72,000 आपण त्याला म्हणूया बाय स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर. बाय स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर. ज्या दिवशी आग लागली त्या दिवशीचं त्या गोडाऊनमध्ये किंवा प्रिमाइसमध्ये बघतो आपण की शिल्लक माल स्टॉक त्याचं किती होतं 72,000चं. म्हणजे बघतो आपण की ज्या दिवशी आग लागली त्या दिवशी त्याचं त्या गोडाऊनमध्ये किंवा प्रिमाइसमध्ये बघतो आपण की 72,000चं स्टॉक शिल्लक होतं. तेवढं त्याचं आगीमध्ये लॉस झालेला आहे. परंतु बघतो आपण की या 72,000 मधून त्यांनी काय केलं काही माल जो आहे त्यांनी वाचवलेला आहे स्टॉक सॉल्वेज. तर आपलं ते उदाहरणामध्ये दिलं आहे की 14,000 रुपीजचं काय केलं स्टॉक त्यांनी वाचवलेला. म्हणजे त्याची कंडिशन चांगली असेल तो परत तो त्याचं त्याला विकू शकतो किंवा त्याचा यूज करू शकतो. म्हणजे गुड कंडिशन असेल त्याची. त्यामुळे बघतो आपण की त्यांनी एकूण 14,000 रुपयाचा काय केलाय स्टॉक सॉल्वेज त्यांनी स्टॉक सॉल्वेज म्हणजे त्यांनी वाचवलेला आहे. त्यामुळे आपण जेवढा काय त्याचं ज्या दिवशी आग लागली त्या दिवशी जेवढा त्याचा स्टॉक होता 72,000 रुपीजचं त्यामधून आपण 14,000 रुपये का मायनस करू आणि तेवढा त्याचा काय असेल लॉस झाला असेल आणि तेवढी अमाऊंट तो काय करेल इन्शुरन्स कंपनीला तो क्लेम करेल. हे असेल तुमचं BF बॅलन्सिंग फिगर. अशा पद्धतीने आपण काय करतो मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट तयार करतो आणि यावरून आपल्याला स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर ही अमाऊंट मिळत असतो. कारण की आपल्याला ज्या दिवशी आग लागली त्या दिवशी त्या प्रिमायसेसमध्ये किंवा गोडाऊनमध्ये किती स्टॉक शिल्लक होतं ते आपल्याला काढावं लागतो आणि त्याकरिता आपण मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट तयार करत असतो आणि त्याद्वारे आपण स्टॉक ऑन द डेट ऑफ फायरची अमाऊंट आपण शोधून काढत असतो. आणि त्यानंतर बघतो आपण की जर तुम्हाला उदाहरणामध्ये इन्शुरन्स पॉलिसी दिली असेल तुम्हाला तर अशा वेळेस बघतो आपण की सामान्य कलम आपण डिस्कस केलं होतं. त्या सूत्रानुसार आपण काय करतो ॲव्हरेज कॉस्ट काढत असतो. जेवढं काही अमाऊंट येत असेल तेवढा अमाऊंट तो काय करतो व्यापारी काय करेल इन्शुरन्स कंपनीला तो दावा करेल. तर इथे बघतो आपल्याला की पॉलिसी अमाऊंट इन्शुरन्स अमाऊंट तुम्हाला दिलेलं नाही आहे. याचा अर्थ बघतो आपण की त्या पॉलिसीमध्ये असं कुठली विमा कंपनीने अशी कुठली अट लादलेली नाही आहे. त्यामुळे सरळ काय करेल तो आता सेव्ह केलेलं जे काय त्याचं स्टॉक आहे तेवढं तो मायनस करेल स्टॉकमधून त्या आणि जेवढी काही अमाऊंट शिल्लक मिळेल तेवढी शिल्लक काय करेल तो इन्शुरन्स कंपनीला तो क्लेम करेल. मग त्याकरिता आपण अमाऊंट ऑफ क्लेम कॅल्क्युलेट करून घेऊया. अमाऊंट ऑफ क्लेम आपल्याला शेवटी विचारलं होतं की अमाऊंट ऑफ क्लेम किती आहे आणि ती कुठे आपल्याला सबमिट करायचं आहे इन्शुरन्स कंपनीला सबमिट करायचं आहे. तर त्यामुळे आपण शेवटी कॅल्क्युलेट करत असतो अमाऊंट ऑफ क्लेम आणि हे काढत असताना आपण दोन पद्धतीने काढत असतो. जर तुम्हाला उदाहरणामध्ये इन्शुरन्स पॉलिसी अमाऊंट दिली असेल तर अशा आपण ॲव्हरेज कॉस्ट सामान्य कलम या सूत्रानुसार आपण अमाऊंट ऑफ क्लेम काढत असतो. अदरवाईज जर दिलं नसेल तर काय करतो आपण स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर लेस स्टॉक सॉल्वेज तुम्हाला मिळेल अमाऊंट ऑफ क्लेम. ठीक आहे. मग यानुसार आपण स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर आपण ती कॅल्क्युलेट केलेली आहे. त्यामुळे आपल्याला मिळालं किती ₹72,000 लेस काय करत असतो आपण स्टॉक सॉल्वेज उदाहरणामध्ये आपलं दिलं असेल तर ते अमाऊंट लिहून घेऊ. अदरवाईज दिलं नसेल तर स्टॉक सॉल्वेज आपण नील करून स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर लेस स्टॉक सॉल्वेज मायनस करू आणि जी काही अमाऊंट येत असेल ती अमाऊंट तुमची असेल अमाऊंट ऑफ क्लेम असेल. तर इथे बघतो आपण की आपल्याला उदाहरणामध्ये स्टॉक सॉल्वेज आपल्याला दिलेला आहे ₹14,000. त्यामुळे त्यांनी जेवढा काय त्यांनी माल वाचवलेला आहे तेवढा माल काय करू आपण ज्या दिवशी आग लागलेली होती त्या दिवशी जेवढा काय शिल्लक तुमचा स्टॉक होता त्या स्टॉकमधून आपण
मायनस करू. मायनस केल्यानंतर तुम्हाला मिळेल अमाऊंट ऑफ क्लेम. तर आपण बघतो की स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर होतं तुमचं ₹72,000 लेस स्टॉक साल्वेज 14,000 तुम्हाला मिळतो ₹58,000 आणि ही अमाऊंट असेल तुमचं अमाऊंट ऑफ क्लेम. आणि बघतो आपण इथे की ₹58,000 तो काय करेल इन्शुरन्स कंपनीला तो सबमिटेड करेल की एवढा माझं लॉस झालेला आहे आणि इन्शुरन्स कंपनी त्याला तेवढा काय त्याचा लॉस झाला तेवढा त्याची भरपाई करून देईल.